प्लीज काय ठरलं तुम्ही? त्या नानाला नाही मारायचंय, आम्हाला मारायचंय ना? मग कसं मारायचंय? काय तुम्ही प्लॅन केलायत का? हा मला सांगा, तुम्ही काही ठरवलंयत का? प्लीज प्लीज तुमच्याशी बोलते मी. काहीतरी प्लॅन? प्लीज काय प्लॅन केलाय? त्या अम्माला संपवायचंय कायमचं, तिचं रक्त व्हायचंय आपल्याला. काय करायचंय? काय ठरवलं तुम्ही? मात्र आपण आम्हाला नको मारूया. तुमची तब्येत ठीक नाहीये का? हा आपण डॉक्टरला बोलत का? बदले का प्लीज? खूप झालं आता, खूप ऐकलं मी. नानाला नाही मारायचा, आम्हाला नाही मारायचं. काय झालं तुमचा? काहीतरी करावं लागणार आहे मला. म्हणजे चिटकून जिवंत करायचंय. नेमकं प्रिन्स, काहीही करून आपल्याला चिटकुबाला जिवंत करायचंय. त्यासाठी आपल्याला आम्हाला मारावंच लागेल. ठीक आहे, मी प्लॅन करते. आपण आम्हाला सुनसान ठिकाणी नेऊयात. तिच्या तोंडात बोळा कोंबूयात, तिचं तोंड बांधूयात, तिचे हात पाय असे कचकचून बांधूयात आणि तिची मान कोयत्याने कर्म कर अशी कापूयात. तिचं रक्त सांडलं ना की ती वाडग्यात घ्यायचं आणि चिटकुबाच्या त्या बाटलीत टाकायचं आणि चिटकुबाला मुक्त करायचं. संपून टाकूया त्या अम्माला. विषय संपूया त्या अम्माचा. मारून टाकूया, खतम करून टाकूया तिला. सांगितलं ना नाही मारायचं, मग कशाला अट्टाला पेटलीस तू? मग कोणाला मारायचंय? कोणाला मारायचे, कोणाला संपवायचं? मग सांगा ना मला ते तरी. तू थांब ना जरा, संयम ठेव ना जरा प्लीज. माझ्यात संयम नाही आता. तू सुटलाय, माझा बाग फुटला आता. प्लीज. अरे तू इतक्या लवकर कसं कळालंस? कोरोना, तू अम्माला मारण्यासाठी माणसं घेऊन आलेस ना? कोरोना ऐक, तू जर ते गुंड घेऊन आला असेल तर त्यांना परत पाठव. अम्माला आपण मारणार नाही होत. नाही कोरोना, काही करून आज आपल्याला अम्माला मारायचंय. कोरोना नाही, त्या माणसांना परत पाठव. नाही प्लीज, अजिबात नाही. कोरोना, तू त्या माणसाला परत पाठवणार नाहीयेस. तू माझं ऐक, माणसांना परत पाठव तू प्लीज. अरे थांबा थांबा थांब, थांबा जरा थांबा. हे बघा, मी अम्माला मारायला माणसे घेऊन नाही आलोय, मी नानाला घेऊन आलोय. नाना कुठे? नाना कुठे? नाना कुठे? नाना रूम मध्ये. तू तर नानाला इथे घेऊन आलास? अरे बोवट, किती मोठी गडबड केलीस तू. तेच सांगतो मी, तेच सांगतोय वहिनी बॉस. मी जेव्हा तुम्हाला फोन केला ना, तुमचा फोन एंगेज लागला आणि बॉसला जेव्हा फोन केला ना तेव्हा त्यांचा फोन नॉट रिचेबल लागला. तो शिवाय त्या नानापर्यंत कधी पोहोचला असता. म्हणून मला जेव्हा जे सुचले ना ते मी केलं आणि नानांना आणून. बापरे, गडबड झाली, खूप मोठी गडबड झाली. खूप मोठी रिस्क घेतली आपण इथे त्या नानाला आणून. आता काय खरं नाही. काहीतरी पुढचं पाऊल उचललं पाहिजे, काहीतरी पुढचं पाऊल उचललं पाहिजे. प्लीज काहीतरी करा. तुमच्यातला राक्षस दागा करा आता. ओरडू नकोस, ओरडू नकोस तू. जरा मला विचार करू दे ना. थांब जरा, थांब थांब. बावट, ऐक, एक काम कर, तू नानाला स्टोर रूम मध्येच राहू दे. तू नानाला स्टोर रूम मध्येच राहू दे. आता तू नीट लक्ष ठेव, कोणालाही कळता कामा नाही ते कुठे. ठीक आहे? जा जा जा, तू जा जा ना. स्टोर रूम मध्ये नाल ठेव. तुम्हाला कळते का ती किती रिस्क आहे? हे बघा प्लीज,
मी अजूनही तुम्हाला सांगते, आपल्याला ना काही करून चिटकोबाला परत आणायचंय. आपल्याला आपलं पूर्वीचं अस्तित्व पुन्हा एकदा निर्माण करायचंय. तुम्हाला तुमचं पूर्वीचं पद मिळवायचंय. तुम्हाला तुमची पूर्वीची इमेज बनवायची आहे. पुन्हा एकदा सर्वत्र प्रिन्स सरकार, प्रिन्स सरकार, प्रिन्स सरकार असा जयघोष झालेला पाहिजे. पूर्वीचा प्रिन्स तुम्हाला परत आणायचे आणि त्यासाठी तुम्हाला चिटकोबाला जिवंत केलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला नानाला किंवा अम्माला संपवायला लागेल. मारून टाकावं लागेल त्यांना. शांत डोक्याने विचार करा. मी तुला शेवटचं सांगतोय, अम्मा आणि नानाला मारायचं नाहीये. ठीक आहे, मग कोणाला मारायचं आहे काही डोक्यात प्लॅन तुमच्या? अजून मग शिवा कुठे राहिला? अजून आला नाही. तो नानाला घेऊन येईल ना? शक्ती, तू शिवाला फोन करून बघ ना. अप्पा, ते शिवा म्हणाला की त्याला फोन करायचा नाही म्हणून. अगं पण आपल्याला कळणार कसं की तिथे काय चाललंय ते? त्यामुळे शिवा 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 तू एकटा झालास. नाना कुठे आहेत? शिवा, नाना कुठे असतात? शिवा बोल ना काहीतरी. कुठे आहेत नाना? मागून येत आहेत का? आपण नानाला ज्या ठिकाणी शोधायला गेलो होतो शक्ती, तिथे नाना नव्हता. म्हणजे कोणीतरी चुकीची बातमी दिली होती वाटतं. बातमी चुकीची नव्हती, फक्त आपलं टायमिंग चुकलं बस. आपण जरा टाइमात पोहोचलो असतो ना तिथे, तर नाना नक्कीच सापडला असता. शक्ती, तिथे ना दारूच्या बाटल्या पडलेल्या होत्या आणि जस्ट सिगरेट फुकून ना ते सिगरेटचे ते थुटकं तिकडे टाकलेले होते, माहितीये का? आपल्याला फुल गॅरंटी नाना 100% तिकडे होता. नाना कुठे गेले असतील? त्यांचं अपहरण कोणी केलं असेल आणि कशाला? असं भल्या माणसाच्या वाईटावर कोण उठलं असेल? जे कोणी असेल ना, त्याचं कधीच चांगलं नाही होणार बघा. मग तळतळाट लागेल त्याला. अम्मा बघ, तू शांत हो. देवी आदिशक्ती आहे ना, ती वाईट माणसांसोबत खरीच चांगलं होते ना, त्यांना चांगली अद्दल घडवी. अगदी बरोबर बोलतेस तू शक्ती. आपण कशाला कोणाचं वाईट चिंतायचं? हा, जैसे जैसे कर्म म्हणून सोडून द्यायचं. बरं शिवा, मला एक सांग, तू नानाला जिथे शोधायला गेला होतास तिथे तुला काही पुरावा सापडला? पण ते वस्त्राच्या मित्राने ना तर गाडीचा एक फोटो दिलाय. ही गाडी जर कोणाचे कळलं ना, नानापर्यंत एकदम पोहोचता येईल आपल्याला. तू अजिबात काळजी करू नकोस.
आपण पुन्हा पोलीस स्टेशनला जाऊ, आपण एकत्र जाऊ. कसं आहे, पोलिसांवर प्रेशर टाकल्याशिवाय ते काम करणार नाही. नको ते प्रेशर उरावर घ्यायचंच कशाला म्हणते मी. प्रिन्स, तुमच्या शब्दापुढे जाता येत नाहीये मला म्हणून. नाहीतर इव्हाना त्या नानाचं मुंडकं उडवून माझ्या चिटकोबाला मुक्त केलं असतं मी. पण तुमच्यामुळे गप्प बसावं लागतंय. शक्ती, कसं शोधायचं नानाला, कुठे शोधायचं नानाला, काहीच कळत नाही आपल्याला, काही डोकंच चालत नाही. चिटकोबा आपल्या आयुष्यातून निघून गेलाय असं वाटत होतं, पण आपल्या आयुष्यात सध्या जे काही घडतंय ना ते सगळंच खूप विचित्र चाललंय. शिवाय चिटकोबाचा आत्मा कैद करून ती बाटली आपण जिथे पुरली ना की तिथून आपोआप गायब होणं शक्य नाही. म्हणजे नक्कीच कोणीतरी चिटकोबाला मदत करतंय. पण कोण मदत करत असं, काहीच कसं कळत नाही यार. किंवा ते मलाही माहिती नाहीये. जी व्यक्ती हे सगळं करते ना ती आपल्यासाठी घातक ठरू शकते. अरे ऍक्च्युली मी तुला दुपारी जेव्हा फोन केला ना तेव्हा मला तुला काहीतरी सांगायचं होतं. काय? अम्माने भद्रा मॅमच्या रूम मधल्या कपाटातून कसला तरी आवाज ऐकला. कपाटातून आवाज आला? हो. आम्हाला भास वगैरे नाही शिव, यावेळेस अम्मा खरं बोलते, तिला भास झाला नाहीये. अम्मा जे काही बोलते त्यावर आपण विश्वास ठेवायला हवा. शिवा, चिटकोबाचा आत्मा असलेली बाटली जमिनीतून गायब होऊ शकते म्हणजे आपल्या आजूबाजूला सध्या काही घडू शकते. शिवा, चिटकोबा परत आला असेल तर? मला काही शिवा, ते बघ तिकडे. अरे बापरे, एकदाचा ज्यूस प्यायला नाही तर उपाशी मेला असता रे. त्याचं मरू देच, आपल्या पोटा पाण्याची व्यवस्था करावी लागेल. मस्त जातो, 4 पेग बनवतो, टांगड्या लांब करून मस्त पैकी पेग मारत बसतो. वहिनी बॉसला सांगेन मी, रात्रभर त्या नाना समोर बसलो होतो, डोळ्यात अंजन घालून. जाऊ दे तिकडे, सूर्य मावळला, आपला लिव्हर खवळला. ना 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 ना. शिवा, शक्ती, अरे नाईस थंडी ना. वाव, गुड नाईट. थांबा. अरे शिवा, शक्ती, तुम्ही एवढ्या रात्री इकडे काय करताय? हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारायला पाहिजे, तुम्ही इथे काय करताय एवढ्या रात्री? अच्छा, नाही मी जस्ट असं हे आपलं ते टाळं म्हणजे चावी या बाजूला फिरवायची होती, पण मी या बाजूला फिरवले. ते या बाजूला फिरवल्यामुळे ना त्या आतमध्ये लाईट अशा लुकलुक करत होते. आता त्या टाळ्याच्या ह्या बाजूला काय एवढं काय स्टोर रूम मध्ये महत्वाचं, त्याला कुलूप लावणं इतकं? काय नाही, म्हणजे जस्ट ते हे, अरे कशाला ते सांडले तर उगाच पंचायत होईल ना नंतर. ते उगाच वहिनी बॉस द्या चावी द्या. नको, कशाला उगाच कशाला त्रास करून घेता. एवढे रात्री चांगली थंडी पडली, जा बाहेर कुठेतरी फिरून या मस्त. मी पण जातो जरा. हा ठीक आहे, द्या. कोरोना सर, चावी द्या. ते आम्ही बघतो, माहिती आरवले तर परत देतो. नको, किल्लीचं काय एवढं, ते दरवाजा एवढं काय लावायला. शक्ती, ठीक आहे, चावी बघ जरा किती धूळ साचले आणि काय ते. कशाला शक्ती, उगाच ते टाळं, उगाच काहीतरी होईल. लाईट पण आतमध्ये नाही आहे आणि नको. तू वेडायस का रे? हा,
एवढा मोठा झालायस पण अजूनही तुला एक काम धड करता येत नाहीये ना? तुला ती इम्पॉर्टंट फाईल अजूनही सापडली नाहीये, बरोबर ना? अच्छा काय बाबा करतेस मूर्ख? तुला ना शिवशक्ती, आपण ना एका संस्थेला वर्षानुवर्ष डोनेशन देतो. त्याच्या सगळ्या डिटेल्स त्या एका फाईल मध्ये त्या प्रिन्सला हव्यात हिशोबासाठी. मूर्ख, ती जर फाईल मला सकाळी हातात सापडली नाही ना तर मग तुझं काही खरं नाही. देशील ना मला हातात आणून ती? हो. हातात आणून द्यायची मला ती फाईल, कळलं ना? हो. नाही आता उभा काय तू इथे? जा निघ. काम धड करत नाही का मला ना? पण तुम्ही एवढ्या रात्रीचं बाहेर काय करताय? बाळानं वाजले किती, जा जाऊन झोपा. तुम्हाला माहिती आहे ना आपल्या घरात हल्ली सगळं काय चाललंय, किती खराब वातावरण आहे. मनात सारखी भीती वाटत राहते मला, काहीतरी विपरीत घडेल. तुम्ही जा ना, जाऊन झोपा शांतपणे. एवढ्या रात्रीचं बाहेर अजिबात पडू नका, कळलं तुम्हाला? जा जाऊन झोपा, जा. झोपतो आम्ही. गुड नाईट. शक्ती, ऐक ना, मला चावी तेवढे देऊन जा. कारण काय आहे ना, प्रिन्स सकाळी उठल्या उठल्या माझ्याकडे ती फाईल मागतील. मला सगळा हिशोब द्यायचा त्यांना. मला असं वाटतं की ते कोरोनाला काम नाहीच जमणार आहे. मलाच सकाळी लवकर उठून ती फाईल शोधावी लागणार आहे. सो तेवढी चावी मला देऊन जातेस का ग? गुड नाईट. तुला ना मुक्की कळलं पाहिजे पाहुण्यात. शिवा, शिवा रिलॅक्स हो. कसा रिलॅक्स राहू सांग ना, कसा रिलॅक्स राहू? त्या कोरोनाचं वागणं बघितलं ना तू? हा, मी आधी कधी त्याला त्या स्टोरूम मध्ये जाताना बघितलंस तू? आता आज स्टोरूम मध्ये कशाला गेला होता? तर ते भद्रची फाईल आणायला. एवढ्या रात्री तुला त्याचं वागणं डाऊटफुल नाही वाटत आहे? हा शिवा, ऐक ना, आपण ना लगेच असं कुठल्या निष्कर्षाला नको पोहोचायला. त्याआधी आपण हा विचार केला पाहिजे की याआधी आपण कुठली ठोस पावलं उचलू शकतोय. ते काही असू शकते, पण आपल्याला 100% गॅरंटी आहे चटकोबाच्या बाटलीचं गायब होणं आणि नानाचं गायब होणं, त्यामध्ये काहीतरी कनेक्शन. कुठेतरी पाणी मुरतं, फक्त आपल्या लक्षात येत नाही बस. हो शिवा, बरोबर बोलतोस तू. माझ्याही मनात ना राहून राहून हीच शंका येते. पण या सगळ्या आधी आपल्याला त्या कोरोना सरांकडे लक्ष द्यावं लागेल. तो माणूस जरा विक्षिप्तच आहे. याआधी ते कसे वागले तुला लक्षात आहे ना? काय? शिवा आणि शक्ती स्टोरूम मध्ये? हो, नशीब मी वेळेत पोहोचले, नाहीतर आपलं बिंग फुटलं असतं. भद्रा, शिवा शक्तीला नानापर्यंत पोहोचू द्यायचं नाहीये. आपल्याला काहीतरी करायला हवं. एक काम करूया आपण, लवकरात लवकर त्या नानाला त्या स्टोरूम मधून हलवू. माझ्याकडे ना त्याच्याहून चांगला प्लॅन आहे. काय? हे बघा प्लीज, रात्री सगळे गार्ड झोपले ना की आपण स्टोरूम मध्ये जायचं आणि त्या नानाचा कम तमाम करायचा. पुन्हा तेच तुला बोललोय ना मी, नानाला मारायचं नाहीये.
सतत तेच बोलतंय, नानाला मारायचं नानाला मारायचं रे. मग काय त्या नानाला लोणच्यासारखं मुरवत ठेवायचं आपल्याला का शिवा आणि शक्ती नानापर्यंत पोहोचण्याची वाट बघायची आपण? अजिबात नाही. मग काय करायचंय? कोणाला तरी संपवावं लागणार आहेच आपल्याला. संपावं लागणारच आहे, पण नानाला नाही, मग कोणाला? कोरोनाला. प्रिन्स, कोरोना? प्रिन्स, कोरोना तुमचा आपला माणूस येतो. गेली अनेक वर्ष तो आपल्याला मदत करतोय. तर पण तो आपली मदतच करतोय असं समज. पण प्रिन्स, पत्रा, हे बघ, एकदा का चेटकोबा जिवंत झाला ते सगळं ठीक होईल. आणि एकदा का चेटकोबा जिंकला, पुढे आपल्याला कोरोनाची गरज भासणार नाही. त्याचा जितका वापर करायचा होता आपण केला. आता त्याला निरोप द्यायची वेळ आली आहे. आता तुम्ही म्हणताय तर ठीक आहे. मला काय, मला फक्त माझा चिटकोबा जिवंत हवाय. तुम्ही त्या कोरोनाला मारा आणि मला माझा चिटकोबा जिवंत करून द्या. तू काळजी करू नकोस, सगळं तुला हवं तसंच होईल. कोरोनाला मारण्यासाठी काय प्लॅन केलं तुम्ही? केलंय. तर आजच कोरोनाचा शेवटचा दिवस. एकदा का मी त्याचं रक्त बाटलीमध्ये टाकीन तेव्हा चिटकोबा जिवंत होईल. आणि एकदा का तो जिवंत झाला की आपलं सगळं भविष्य व्यवस्थित होईल. आणि हे आपल्या भल्यासाठीच आहे. एक मिनिट, कोरोनाचा मला भविष्यात उपयोग होईलच जेव्हा मी काळ्या शक्तींची राणी बनेन. तेव्हा मी कोरोनाला माझा दास बनवू शकते. नाही, कोरोनाला संपून चालणार नाही. त्यापेक्षा प्रिन्सना न सांगता मी स्वतःच नानाला संपवलं तर, आणि चिटकोबाला जिवंत केलं तर फायदा माझाच आहे.